काँग्रेसच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर एका महिलेसंदर्भात करण्यात आलेल्या पोस्टवरून अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे। पक्षाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी ही पोस्ट काँग्रेसच्या संस्कृतीला न शोभणारी असल्याचं सांगत सध्याचे काँग्रेस नेते पक्षाच्या मूळ विचारसरणीपासून दूर गेल्याचा आरोप केलाय। सूरज चव्हाण म्हणाले, ज्या प्रकारे काँग्रेस देशात आणि राज्यात जनतेपासून दूर गेली आहे, त्याचप्रमाणे पक्षाचे नेतेही काँग्रेसच्या संस्कृतीपासून दूर गेलेत। त्यामुळे काँग्रेस नेत्यांना स्वर्गीय इंदिरा गांधी यांची प्रतिमा भेट देऊन त्यांच्या विचारांची आठवण करून देणार असल्याचंही त्यांनी सांगितलं। आणि याच विषयी त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संतोष मोरे यांनी। पाहूयात। अजित पवार गटाचे बुलंद आवाज म्हणून ओळखले जाणारे सूरज चव्हाण आपल्यासोबत आहे। काँग्रेसच्या वतीने आज एक पोस्ट करण्यात आलेली आहे। त्या पोस्टवर उपमुख्यमंत्री सुनीताताई पवार यांना गुडिया म्हणून उल्लेख केलेला आहे। कसं पाहता तुम्ही त्यांच्या त्या वक्तव्यावर? काँग्रेस हा सुसंस्कृत नेत्यांचा पक्ष म्हणून ओळखला जायचा, महिलांचा सन्मान करणारा पक्ष म्हणून ओळखला जायचा। परंतु कदाचित काँग्रेस जशी जनतेपासून दूर गेली आहे तसं संस्कारापासूनही दूर गेलेली आहे, महिलांच्या सन्मानापासूनही दूर गेलेली आहे। हे त्यांच्या एक्स पोस्टवरनं दिसून येते। मी स्वतः काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची भेट घेऊन त्यांना इंदिरा गांधीजींचा फोटो हा भेट देणार आहे। त्याचं कारण विरोधकांनी सुद्धाच इंदिरा गांधीजींना गुंगी गुडिया म्हणून हिणवलं होतं। त्या इंदिराजीने एक इतिहास घडवला होता, तसंच आमच्या वहिनी सुद्धा उद्या भविष्यामध्ये इतिहास घडवतील हा विश्वास आम्हाला आहे। परंतु एखाद्या महिलेला अशा पद्धतीचं ट्रोल करणं, अशा पद्धतीची टीका करणं हे त्यांच्या मानसिकतेचं दर्शन या ठिकाणी दिसून येते। आज ज्या पद्धतीची काँग्रेसची परिस्थिती निर्माण झाली आहे, हे अशाच गोष्टीमुळं की तुम्हाला कारण नसताना कुठेही तोंड घालायची जी सवय लागलेली आहे, हे त्या गोष्टीमुळं आज काँग्रेसची वताहत झालेली आहे। आणि आज ज्या पद्धतीने त्यांनी वहिनीवरती टीका केली आहे, त्यांच्या नीच मानसिकतेचं दर्शन हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे। काँग्रेस पक्ष हा महिलांचं नेतृत्व करणारा पक्ष म्हणून ओळखला जातो। इंदिरा गांधी असो, सोनिया गांधी असो, मात्र अशा प्रकारे एका महिलेची अवहेलना करणं हे कुठपत योग्य आहे आणि त्यांची संस्कृतीला हे शोभनीय आहे? हे बघा, काँग्रेसमध्ये खूप संस्कारिक नेते, यशवंतराव चव्हाण साहेबांसारखं सुसंस्कृत नेतृत्व हे काँग्रेस पक्षामध्ये होतं, जवाहरलाल नेहरू सारखं होतं, इंदिराजींसारखं होतं। परंतु आत्ताची काँग्रेस ही मला वाटते त्यांच्या ह्या ज्येष्ठ नेत्यांच्या विचाराला विसरलेली आहे। आताची काँग्रेस ही उथळ तुकार लोकांची काँग्रेस झालेली आहे की काय, हा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडलेला आहे। ही काँग्रेसला अशोभनीय कार्य आहे, ही त्यांना शोभून दिसणारं कार्य नाही। ही काँग्रेस विचारापासून दूर गेलेली काँग्रेस आहे। या विचारापर्यंत परत येण्यासाठी इंदिराजींचा फोटो काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षाला भेट देणार आहे। तुमचे कट्टर विरोधक म्हणून सामाजिक कार्य अंजली दमानी आहे सातत्याने तुमच्यावर किंवा पक्षावर टीका करत असतात, मात्र आज त्यांना काँग्रेसच्या या पोस्टचा विरोध केलेला आहे। काय तुमचं त्यावर? माझ्या त्या विरोधक नाहीत, माझ्यावर त्यांचं विशेष प्रेम आहे अंजलीताईचं। परंतु आज त्यांनी ज्या पद्धतीनं विधान केले, मला आनंद आहे त्या गोष्टीचा की त्यांनी सुद्धा महिलांचा एक अपमान होत असताना सन्मानाच्या बाजूने त्या उभं राहिल्या। याबद्दल मला नक्कीच त्यांचे आभारी मानायचे। त्यांनी त्यांच्याबद्दल नक्कीच अशा पद्धतीची भूमिका घेतल्याबद्दल छान वाटलं। एक प्रश्न असा की आताच नुकते काही वेळापूर्वी रोहित पवारांची पत्रकार परिषद झाली, त्याच्यात त्यांना प्रश्न विचारण्यात आला होता की सुनीता पवारांवर ज्या संदर्भात एकेरी उल्लेखाने गुडिया म्हणण्यात आलं, मात्र त्यांना त्यानं कुठलेही उत्तर दिलेलं नाही। मात्र त्यांना समर्थन पण नाही केलं आणि विरोध पण त्या गोष्टीचा केलेला नाही। बघा, एक तरी रोहितदादांनी प्रत्येक गोष्टीचं राजकारण करावं या मताचा मी नाही, परंतु ते बऱ्याचशा गोष्टीमध्ये राजकारण करत असतात। आज त्यांनी खरं एक पवार कुटुंबातला सदस्य म्हणून अशा पद्धतीची आपल्या कुटुंबातल्या एका व्यक्तीवरती टीका होते आणि ते अजितदादाच्या हयात नसताना टीका होते, तर त्यांनी समर्थनात यायला पाहिजे होतं। परंतु अशा पद्धतीचं गप्प राहणं किंवा चुकीच्या व्यक्तीला चुकीचा न म्हणणं याच्यामध्ये बरंच काही सांगून जाते। कुठेही राजकारण करण्यापेक्षा जसं अजितदादा चुकीच्या व्यक्तीला समोर सांगायचे चूक आहे, जर तुम्ही अजितदादाचे पुतणे असाल, अजितदादाच्या विचाराला मानणारे असाल, तर पुढच्या वेळी चुकीच्या गोष्टीला चुकीचं म्हणायला शिका, एवढंच मी आपल्या माध्यमातून सांगेन। कॅमेरामन अमरीश लाडसह संतोष मोरे, मुंबई।